Preparation of phenol. Preparation of phenol. त्यामध्ये लिहा पहिलं त्यामधलं पहिलं from chlorobenzene from chlorobenzene from chlorobenzene from chlorobenzene यालाच म्हणतात DOW डॉ प्रोसेस हे येते म्हणजे एक्झाम मध्ये आणि हे सर्वांचं आठवण राहते कारण नाव झालं कॉन्टॅक्ट लक्ष द्या आता फ्रॉम क्लोरोबेन्झेन डॉ मशीन पुढे हा आजकाल जे आहेतच ना ते प्रँक व्हिडिओ पाहतात ना त्या सरकारच हा पुढे फ्रॉम क्लोरोबेन्झेन डॉ प्रोसेस याच्यामध्ये कशी आहे परिस्थिती लिहा when chlorobenzene react with NaOH at high temperature and pressure that is 623 Kelvin temperature and 150 atm pressure gives sodium phenoxide which on react with dilute HCl gives phenol chlorobenzene react with NaOH at 623 Kelvin temperature and 150 atm pressure use sodium phenoxide की डबल रिएक्शन HCl सोबत in presence of H2O positive gives phenol.
झालं. कॉन्स्टंटली ध्यान द्या काय आहे ते पहा. क्लोरोबेन्झेन डॉन नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्या शास्त्रज्ञानं ही प्रोसेस ऑब्झर्व केलेली आहे. हा, क्लोरोबेन्झेन पासून 2 मेथड आहेत त्या. तर एक मेथड आपल्याला तुम्हाला या वर्षी वाटते, मागच्या वेळेस 2 मेथड होत्या. एक होती डॉ प्रोसेस, एक होती रपचिक मेथड. रपचिक मेथड होती. कोणती रपचिक. सायंटिस्टचे नाव आहेत ते पण ते स्पेलिंग नुसार उच्चार काढले आपण. डॉ रपचिक मेथड असे जे आपण काढले होते ते आठवण राहिले. असेल ते पाहू आपण, ते नो डाऊट त्याचा असेल तर आपण पाहून घेऊ. परंतु कसं आहे तेपर्यंत आपण हे पाहून घेऊ. क्लोरोबेन्झेन फ्रॉम क्लोरोबेन्झेन. आता क्लोरोबेन्झेन म्हणजे काय होते? वेन क्लोरोबेन्झेन रिएक्ट विथ NaOH at high temperature and pressure. म्हणजे तर कसं आहे, क्लोरोबेन्झेन ऍरोमॅटिक असल्या कारणानं याच्यामध्ये डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन असते. आता डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन असल्या कारणानं कोणता डबल बॉन्ड कुठं असेल आणि कोणता सिंगल बॉन्ड कुठं असेल हे सांगता येत नाही. व्हाय? देयर इज अ डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन. पाय इलेक्ट्रॉन पळत राहतात, कधी या कोपऱ्यावर कधी त्या कोपऱ्यावर. जस्ट लाईक अ गॅस मॉलिक्यूल. जस्ट लाईक अ गॅस मॉलिक्यूल. गॅस मॉलिक्यूलच्या थोडंफार कंपॅरिझन ना हे मॉलिक्यूल फिरत राहतात. मग त्या पद्धतीनं क्लोरोबेन्झेन आहे. तर पहा क्लोरोबेन्झेनवर NaOH चा अटॅक. आता NaOH चा अटॅक केल्यावर याच्यापासून तुम्हाला काय मिळते? तुम्हाला मिळते ONA आणि HCl बाहेर. मग डबल HCl सोबत रिएक्शन. डबल HCl सोबत रिएक्शन काय मिळते? CH3O आपल्या CH3O पॉझिटिव्ह गिव्स फेनॉल. लक्ष द्या. तुम्ही म्हणता मग काढलंच राहिले डायरेक्ट पहिले सांगून दिलं होतं हा Cl Na पासून हा OH. सिंपल सिंपल. हा जो OH आहे हा OH इथं आणि हा Cl इथं. चला एवढं काय केलं? तो ब्रेक करायला लागते बॉन्ड. तो बॉन्ड ब्रेक करायला लागते. कारण कसं आहे की जे रिएक्शन होते, आता हे रिएक्शन एवढा टाइम लागत नाही. मग डायरेक्ट NaOH तुम्ही Cl सोबत टाकला डायरेक्ट फेनॉल स्टार्ट होते भेटणार. फेनॉक्साइड डी भेटत म्हणजे काय तयार होते की ते समजते तुम्हाला. डायरेक्ट असा एक कोनिकल फ्लास्क घ्यायचा. याला कोनिकल फ्लास्क म्हणतात. तो याच्या बॉटमला कोने येतात की नसे पहिले कोनिकल फ्लास्क म्हणतात. काय म्हणतात? कोनिकल फ्लास्क. याला कोनिकल फ्लास्क म्हणतात काऊन की याच्या बॉटमला कोने असतात म्हणून. याला राऊंड बॉटम फ्लास्क म्हणतात. काय म्हणतात? राऊंड. याचा बॉटम कसा असते? राऊंड. याला म्हणतात बीकर. याला काय म्हणतात? म्हणजे हा कामात पडते. कायचे? बीकर. नंतर स्पॅच्युला पाहिलं तुम्ही? स्पॅच्युला स्पॅच्युला पाहिला काय? ते स्पॅच्युला तुम्ही ते स्पॅच्युला समजा एखादं सोल्युशन असेल त्या पाण्यामध्ये आपण सोल्युशन टाकलं तर स्पॅच्युला काय करते? त्याला ढवळण्याचं काम करते. एक तर काय करते? समजा एखादा कंपाऊंड आहे सॉलिड, तो स्पॅच्युला मध्ये घेऊन त्याला हीट करतात विथ द हेल्प ऑफ फ्लेम. आणि तो कंपाऊंड त्याचे रूपांतर सॉलिड मधून लिक्विड मध्ये होते आणि अदर गॅसेस मध्ये होते. इंटरेस्टिंग थिंग्स आहे ज्या तुम्ही करसाल त्या तुम्हाला स्वतःहून इंटरेस्ट आहे. आता ह्या गोष्टी ज्या आहेत लॅबोरेटरी मधल्या ह्या गोष्टी अशा आहेत की आपल्याला कळा वाटतात. का बरं सांगतो तुम्हाला? कारण माणसाचा माइंड क्रिएटिव्ह आहे. माणसाचा माइंड क्रिएटिव्ह असल्या कारणानं त्याला हे रटणं आवडत नाही. जेवढं तुम्ही वाचलास, तुम्ही 3 घंट्यापासून केमिस्ट्रीचा अभ्यास केला त्याच्यात तुमचं काही ना काही सुटतेच. भूलते माणूस. आणि 3 घंट्याचा एकदा नवीन पिक्चर पाहिला ते भूलत नाही माणूस.
त्यानं त्यावेळेस कोणते कपडे घातले होते आणि त्या हिरोईनच्या अंगावर कोणती साडी होती, किती हार होते, ते बरोबर समजतं तुम्हाला. एक कन्सेप्ट आहे तो तुमच्या माइंडचा, तुमच्या माइंडचा कन्सेप्ट आहे तो एक. फक्त गोष्टीचं असं आहे की आपल्याला कृती पाहिजे. डोळ्यावर आपली कृती दिसली म्हणजे आपल्याला चलचित्र पाहिजे. काय पाहिजे? चलचित्र. चलचित्र असलं म्हणजे लवकर समजतं. चलचित्र असलं म्हणजे काय होणार? लवकर समजतं तुम्हाला. मग त्या कशा पद्धतीचं हे आहे, हे रिएक्शन विथ द हेल्प ऑफ कमीत कमी 5 ते 6 सेकंद लागतात व्हायला. किती लागतात? 5 ते 6 सेकंद. डायरेक्ट टाकलं, डायरेक्ट फेनॉल भेटला. बायोप्रोडक्ट काय भेटेल, कसं भेटेल ते सांगता येत नाही. एखाद्या वेळेस टाकल्यावर डायरेक्ट भक्करा येऊ शकते बायोप्रोडक्टचा, सांगता येत नाही. हो, तुम्ही आता उन्हाळ्याचा सीझन आहे, खूप जण ते सोडा मिळत शरबत मध्ये. मग ते गॅसेस कसे येऊ होतात, काय होते, ते सर प्रोसेस आहे, केमिकल प्रोसेस. काय आहे? केमिकल प्रोसेस. अशा प्रकारची प्रोसेस आहे. पहा आता, पहिल्यांदा तर हा Cl आणि हा H बाहेर पडतो ONA, याला म्हणतात सोडियम फिनॉक्साइड. याला काय म्हणतात? सोडियम. डबल इची रिएक्शन या HCl सोबत करायला लागते. त्यावेळेस OH बाहेर म्हणजे OH निघते आणि NaCl बाहेर पडते. या दोन्ही प्रोसेसला काय म्हणजे दोन्ही स्टेप आहेत. त्या पहिली स्टेप आणि दुसरी स्टेप. या पहिल्या स्टेपला दुसरी स्टेपला समजा हा अनस्टेबल कंपाऊंड असतो. याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह गेलं. अंतर इथं कशामध्ये होते? फेनॉल मध्ये होते. असं कोण करते? हे बिहेवियर कोण शो करते? कारण ड्यू टू डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन. असं बिहेवियर का बरं शो करते? हा ड्यू टू ॲबनॉर्मल किंवा ड्यू टू डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन. पाय इलेक्ट्रॉन कुठं असतील ते सांगता येत नाही. जर आपण डायरेक्ट OH ला दिलं आणि समजा पाय इलेक्ट्रॉन जर असा, तर हे 2 बॉन्ड आणि या ऑक्सिजनचे 2 बॉन्ड ओव्हरलॅपिंग होईल, तुम्हाला कंपाऊंड भेटणार नाही. म्हणून हळूहळू. कसं? हळूहळू. मग हळूहळू केलं नाव भेटते. हा, आता इंग्लिश मध्ये म्हणा की मराठीमध्ये काय फरक पडतो? हा, अशा प्रकारे हे रिएक्शन आहे. 2 स्टेप रिएक्शन आहे. 2 मार्क्स साठी येऊ शकते. म्हणजे इट how will you prepare phenol from chlorobenzene? How will you prepare phenol from chlorobenzene? When chlorobenzene react with NaOH, aqueous alkali at higher temperature and pressure gives sodium phenoxide, which on further react with the Cl gives phenol. This is the example की समझ में नहीं है. डायरेक्ट रिएक्शन है, डायरेक्ट उत्तर है. अगली है नंबर 2 फ्रॉम क्यूमीन. फ्रॉम क्यूमीन. फ्रॉम क्यूमीन. फ्रॉम क्यूमीन. Second, from cumin. Is now isopropyl benzene. Clear? When cumin on oxidation,
in presence of naphthalate gives cumene hydroperoxide, which on decomposition with dilute acid gives phenol with acetone. Few minutes of formula. क्यूमीन को नैफ्थलेट नंतर खाली 423 केल्विन टेम्परेचर गिव्स CH3C CH3OH cumene hydroperoxide react with dilute HCl and heat gives phenol आणि प्लस ऍसिटोन. प्रिपरेशन ऑफ फिनॉल सेकंड नंबरची रिएक्शन. पहिली रिएक्शन पाहिली आपण, कोणती रिएक्शन पाहिली? पहिली डॉ प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे ती? डॉ प्रोसेस. सेकंड आहे फ्रॉम क्युमीन. आता क्युमीनचं कमर्शियल नाव, हे कॉमन नेम आहे क्युमीन. याला म्हणतात आयसोप्रोपिल बेन्झीन. काय म्हणतात? म्हणजे बेन्झीन रिंगला आयसोप्रोपिल ग्रुप अटॅच पाहिजे. बेन्झीन रिंगला आयसोप्रोपिल ग्रुप अटॅच असला त्याला म्हणायचं क्युमीन. त्याला काय म्हणायचं? क्युमीन. आता पहा, आयसोप्रोपिल आहे CH3CH आणि CH3 आयसोप्रोपिल बेन्झीन. आयसोप्रोपिल आणि हा काय आहे? बेन्झीन. याच्यावर जर ऑक्सिडेशन केलं आपण तर पहा, याच्यावर ऑक्सिडेशन केलं तर ऑक्सिजन ऍड होईल. ऑक्सिजन हे हायड्रोजन सोबत बॉन्ड कधीच फॉर्म करत नाही. लक्षात घ्या. हा ऑक्सिजन डायरेक्ट अटॅक करते सी वर. का बरं? कारण ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे? 2. किती आहे व्हॅलेन्सी? म्हणतो लेखक काय म्हणते, जर हायड्रोजन 2 असते तर विचार केला असता. हायड्रोजन जर 2 असते तर काय केला असता? विचार केला असता. मग हा ऑक्सिजन पुन्हा अटॅक करेल कार्बनवर. का बरं? कार्बनची व्हॅलेन्सी 4. कार्बनची व्हॅलेन्सी 4 आणि तो समान घेऊ शकते कारण तुला दुसरा कार्बन नाही त्याच्या. म्हणून हा अटॅक करे डायरेक्ट कोणावर? कार्बन. जर कार्बनवर अटॅक केले की डायरेक्ट कंपाऊंड फॉर्म होते. हा कंपाऊंड स्टेबल नाही आहे बघा.
क्युमिन पेरॉक्साइड हा स्टेबल कंपाऊंड नाही आहे, हा अनस्टेबल आहे. हा कधी काय करेल ते सांगता येत नाही. हा जळू शकते, हा जाळू शकते, काहीच सांगता येत नाही. तुम्ही ते डेटॉल पाहिलं, डेटॉल हँडवॉश, तो कलर असतो की फिटकट ऑरेंज कलर असता डेटॉलचा, तर तशा प्रकारचा कलर असते याचा क्युमिन हायड्रॉक्साईड. तुम्ही डेटॉल असं लावून पहा, आग लागते का पहा, लागीनच. हो, लागीन जळते ते. डेटॉल असं अंगाला लावलं, माहिती काढ लावली तर जळते, हात घिसरत. हा, पाहिजे करून. बरं, क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड. आता क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड पासून आपल्याला हा पुरा ग्रुपच गायब करायचा आहे. हा पूर्ण ग्रुपच गायब करायचा आहे. इथून हा पूर्ण ग्रुपच गायब करायचा आहे. इथून नंतर क्युमिन हायड्रोक्साइड, क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड dilute HCl and heat gives phenol and acetone. आता acetone तुम्हाला माहितीच आहे, फॅमिली मेंबर आहे acetone. आणि हा तर बस तुम्हाला माहितीच आहे, हा म्हणजे भेटतेच. ते रिएक्शन कोणती असो, काही असो, फॉर्म कोणतेही असो, काही असो, हा भेटते म्हणजे भेटतेच. हा आपला जवळचा एकदम. आणि हा कधी कधी पाहिजे आपण ऍसिटोन. यालाच आपण प्रोपॅनोन सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणतो? प्रोपॅन. का बरं? हा कीटोन आहे ना, काय हा कीटोन, मला प्रोपॅनोन किंवा ऍसिटोन. ऍसिटोन काय आहे हे कॉमन नेम आहे, आणि प्रोपॅनोन काय आहे हे पुढच्या चॅप्टर मध्ये शिकू. हे पुढच्या चॅप्टर मध्ये शिकूच. ऑल्डिहाइड अँड कार्बोक्सिलिक ऍसिड पुढचं चॅप्टर आहे. हा, हे पुढच्या चॅप्टर मध्ये शिकू आपण. ऍसिटोन का बरं म्हणतात, प्रोपॅनोन काय म्हणतात, वगैरे 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 वगैरे. आता पहा, हे झालं फॉर्म क्युमिन. त्याला फॉर्म क्युमिन आपण पाहून फिनॉलची प्रिपरेशन. ह्या रिएक्शन अशा एक्झाम मध्ये येतात. याच्यावर एक्झाम्पल द्यायची गरज नाही, एक्झाम्पल करायची गरज नाहीये. जेवढेही अरोमॅटिक कंपाऊंड आहेत त्या पूर्ण अरोमॅटिक कंपाऊंडच्या रिएक्शन जशीच्या तशा रिझल्ट म्हणजे एक्झाम मध्ये येत असतात. आपण जर ॲलिफेटिक पाहिलं तर ॲलिफेटिक वर कोणते एक्झाम्पल दिसू शकते, परंतु अरोमॅटिक मध्ये फक्त जे सांगतील तेच, दुसरं काही देणार नाही. चला घ्या नंबर 3. नंबर 3 मध्ये नंबर 3. नंबर 3 लिया. From benzene sulfonic acid. From benzene sulfonic acid. From benzene sulfonic acid. आता बार कोणता आहे? उद्या टेस्ट आहे ना. From benzene sulfonic acid. From benzene sulfonic acid उद्या टेस्ट आहे. कोण चॅप्टर आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. From benzene sulfonic acid. लक्ष द्या आता. लिहा when benzene sulfonic acid, when benzene sulfonic acid on neutralization by NaOH
gives sodium benzene sulfonate, which on further react with solid NaOH at 573 Kelvin temperature gives sodium peroxide. Followed by reaction with dilute acid, followed react with acid, gives phenol. 3 स्टेप की रिएक्शन है. नंबर फर्स्ट स्टेप, नंबर सेकंड स्टेप और नंबर थर्ड स्टेप. पहिल्यांदा बेंझेन सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला SO3H बेंझेन सल्फ्युरिक ऍसिड NaOH gives काय भेटते रे SO3Na सोडियम बेंझेन सल्फोनेट, सोडियम बेंझेन सल्फोनेट. नंतर that sodium benzene sulfonate which react with solid NaOH at 523 Kelvin temperature gives sodium phenoxide. Sodium phenoxide react with dilute HCl gives phenol. From benzene sulfonic acid, when benzene sulfonic acid on neutralization, ज्यावेळेस आपण बेंझेन सल्फोनिक ऍसिड वर न्यूट्रलायझिंग करतो म्हणजे ऍसिड रिएक्ट विथ बेस, ऍसिड रिएक्ट विथ बेस गिव्स सॉल्ट अँड वॉटर. न्यूट्रलायझेशन ची रिएक्शनच आहे. पहा आता मग आता हे रिएक्शन न्यूट्रलायझेशन आहे. हा ऍसिड आहे बेंझेन सल्फोनिक ऍसिड रिएक्ट विथ बेस. NaOH काय आहे बेस गिव्स सॉल्ट सोडियम बेंझेन सल्फोनेट आणि वॉटर. पण when benzene sulfonic acid on neutralization by NaOH, यातला हा ऍसिड आहे, हा आहे ऍसिड
आणि हा जो NaOH आहे हा आहे बेस. ऍसिड आणि बेस मिळून काय होऊन राहिलं, न्यूट्रलायझेशन रिएक्शन होऊन राहिलं. हा पहा आता, यूज सोडियम बेन्झेन सल्फोनेट, इट इज अ सॉल्ट. काय आहे, सॉल्ट. सॉल्ट मीन्स क्षार. अँड वॉटर, याची गरज नाही वॉटर. आता हे रिएक्शन झाल्यावर हा जो सॉल्ट आहे किंवा सॉल्ट आहे फर्दर रिएक्ट विथ सॉलिड NaOH. कसं ते पहिल्यांदा NaOH सोबतच, नंतर NaOH सोबतच. कसं आहे, पहिल्यांदा मन भरल्याने डबल. पंक्तीत कसं एखाद्याची जिलेबीची वाळ असते की पहिली वाळ झाल्यावर असं ते खायला कसं वाटते की डबल आली पाहिजे एखादी वाळ. आता पण तशा प्रकारचं पहिल्यांदा NaOH सोबत, नंतर डबल सॉलिड NaOH सोबत. इथला काय होते, सोडियम फेनॉक्साइड तयार होते. काय होते, सोडियम फेनॉक्साइड. सोडियम फेनॉक्साइड वर आता इथून जी रिएक्शन आहे आपली, हे तुम्हाला माहितीच आहे. दुसरी स्टेप आहे ना ही रिएक्शन. कोणाची दुसरी स्टेप आहे, डाव प्रोसेस. आपण डाव प्रोसेस काय करतो, क्लोरोबेन्झेन आहे ना, रिएक्ट विथ NaOH, यूज सोडियम फेनॉक्साइड आहे ना, घेतला सोडियम फेनॉक्साइड. which one further react with acid, घेतला ऍसिड, यूज. तीन आहे ते, आणि हे 3 मार्कासाठी येते म्हणजे येते आमका बोर्डची एक्झाम मध्ये. करून ठेवायचा मोस्ट 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 IMP सिलेबस स्टार्ट करून ठेवायचा. झाला, अशा प्रकारचं आहे. हा पहा आता बाकीचं उद्या पाहू आपण काय आहे का.